जागोजागी असा डोंगर खचला असं दिसून येते. बघूया जागा आहे की नाही. वेलकम टू कलावंतीनदुर्ग. महाराष्ट्रात अनेक किल्ले आहेत, पण कलावंतीनदुर्ग हा एक असा किल्ला आहे जिथे पाऊल ठेवण्याआधी श्वास रोखावा लागतो. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घेऊन चाललो एका अशा किल्ल्यावर जिथे फक्त एक चुकीचं पाऊल आणि थेट स्वर्गाची चाल, आणि तेही पावसाळ्यात. आत्ता आपण होतो मुंबई गोवा हायवेवर. इथून आपण राईड घेऊन रसायनीच्या वाटे खोपोली रोडला निघालो आहोत. पुढे जाताना खोपोली टू पनवेल रस्त्यावर आपल्याला वाढवा व्हाईट सिटी म्हणून एक मोठी पाटी किंवा गाव दिसेल. तिथून पुढे राईड घेऊन आपण पोहोचणार आहोत थेट कलावंतीनदुर्गला. आणि इकडनं जाताना आपल्याला हा बाजूचा मस्त निसर्गरम्य दृश्य पाहायला मिळतो. मध्ये मध्ये खड्डे आहेत, बट चांगले आहे. नमस्कार मित्रांनो, मी अभिजित पाटील आणि आता आपण चाललो आहोत कलावंतीनदुर्गच्या ट्रेकसाठी. आणि आज माझ्यासोबत माझे 2 मित्र आलेले आहेत. त्यातला हा काहीतरी नवीन आहे, सौरभ शिवदे. हा वॉटरफॉलच्याच याला येतो, आज ट्रेकला पहिल्यांदा आला आहे. हा सुशांत पाटील. हॅलो आला. आणि कलावंतीनदुर्गला जाण्यासाठी 3 वाटा आहेत. म्हणजे पनवेलवरून एक आहे पळसपा फाटा, एक रसायनीवरून जी की आम्ही घेतले म्हणजे पेणवरून येणाऱ्यांसाठी, आणि खोपोलीवरून येणाऱ्यांसाठी कुठला तरी एक मला पॉईंट नाही ते मी सांगतो, तुम्हाला दाखवतो पुढे. पण ते 3ही पॉईंट एकाच जागेवर राहतात. तर आपण चाललोय ती प्रॉपर जागा आहे. तर चला माझ्यासोबत. इथे तुम्हाला यायचं आहे, हे इथे मंत्रम म्हणून दिसतंय, त्याच्या एक्झॅक्ट अपोज. इकडनं जायचं, इकडनं सरळ सरळ जायचं आहे बस. आत्ता आपण आलो आहोत व्हाईट सिटी म्हणून एक जागा आहे, जिकडनं आपल्याला कलावंतीनदुर्गला जायचं आहे. येण्याचा जो रस्ता आहे इकडे दाखवा मित्रांनो. हो, एकदम आता क्लिअर आहे. आता आपण त्याला कलावंतीनदुर्ग प्रॉपर असा गाईड करण्याचा प्रयत्न करू. बघू तो यशस्वी होतोय की नाही. आणि तर तो यशस्वी आहे. आत्ता आपण आलो आहोत बेस विलेज, जो की व्हाईट सिटी म्हणून होता तिकडून. आणि हे माझे मित्र, आणि आम्हाला मागे जो व्ह्यू दिसतोय तो एक नंबर आहे. असा बॅक कॅमेरा चालू करून दाखवतो तुम्हाला. आणि इकडनं ना तुम्हाला गावातून जायचं आहे. हा जो मंदिर दिसतो इकडनं जायचं आहे सरळ, आणि पुढे गेल्यानंतर एक राईट टर्न असते. राईट टर्ननंतर म्हणजे एक कंपनी लागते. तिकडनं तुम्ही जाल तेव्हा मग तुम्हाला कलावंतीनदुर्गकडे जायचं रस्ता प्रॉपर करून देईल. मित्रांनो, आपण फायनली पोहोचलो आहोत कलावंतीनदुर्गच्या अगदी पायथ्याशी. इथे तुमची गाडी खाली पार्क करून पुढे पायपीट करत वर जाऊ शकता. आता तुमच्यापैकी काहींना असा प्रश्न पडला असेल की अरे वरपर्यंत रस्ता झालाय, मग गाडी का नेत नाही होत? तर मित्रांनो, तो रस्ता खास इथल्या स्थानिक गावकऱ्यांसाठी बनला आहे. तर ट्रेक सुरू होऊन जवळजवळ आमचे फक्त 12 मिनटं झाले असतील. आणि इकडचा रस्ता पूर्ण सिमेंटचा आहे.
पण गाड्यावर नाही थोडं ते. काय म्हणणार, तुझं काय म्हणणं आहे याच्यावर? पण इथे भूस्खलन देखील होतं हे बघा, त्यामुळे गाड्या नसतील अलाउड. मे बी गावकऱ्यांसाठीच असतील. सध्या आपण इथे आहोत. आपल्याला जायचं आहे पहिला टप्पा म्हणजे कॅमेऱ्यात दिसेल हे बघा, इथे जो बाजूला म्हणजे काय बोलतात त्याला, रॉड म्हणजे दांड्या लावलेल्या आहेत, तिथपर्यंत आपला फर्स्ट टप्पा आहे. आता इकडून एक रस्ता आहे आणि इकडून एक शॉर्टकट आहे बघा. तर आम्ही इकडून जाऊ. जर तुम्ही शनिवार रविवार येणार असाल तर इथे तुम्हाला हे हॉटेल ओपन मिळतील. आम्ही पण शनिवारी आलो, बट आम्ही खायला आमचा घेऊन आलो आहे. मी येत होतो कलावंतींदुर्गला, पण इकडे जागोजागी असा डोंगर खचलाय असं दिसून येते. बघूया जागा आहे की नाही. बघा इकडून एक वाट गेले, ते डोंगरावरनं जात आहेत. त्यांना वरच्या काकी बोंबलत आहेत. इथनं रस्ता नाही म्हणून, तरी पण यांना हाऊस किती आहे. आम्ही नॉर्मल रस्ता चूज करणारी माणसं. हा बघा मुन्ना, हा ॲडव्हेंचर करायला आलोय म्हणून जीवाशी खेळ. तर इथे ना तुम्हाला झोपाळा देखील म्हणजे पाळणा बोलत आहेत. आणि हा एक हॉटेल आहे. हा बघ, हा हॉटेल आहे. मे बी आता सध्या फौल वगैरे पडलीत त्यामुळे तो बंद असेल, पण झोपाळ्यामध्ये 10 रुपये असतात असे रेग्युलर चार्जेस. आणि आता तुम्ही फ्रीमध्ये बसू शकता. पण इथे वांद्र जाम आहे. आणि इकडनं जर तुम्ही सरळ असे गेलात तर तुम्ही पहिल्या टप्प्याकडे जा. पण पहिला टप्पा अजून आलेला नाही. तर आत्ता आपण आलो आहोत पहिल्या टप्प्यावर. हा बघा पहिला टप्पा. पाठी आपल्या कलावंतींदुर्ग, बाजूला आपल्या प्रबळगड. एकदम सुंदर असा देखावा आपल्याला पाहायला मिळतोय. बाकी रस्ता तर पूर्ण राईट साईडनीच आहे. आणि समोर आपल्याला धबधबे दिसत आहेत, ते दाखवतो. पाऊस आला. हा बघा सुंदर असा वातावरण 1x मध्ये दाखवतो. 2x मध्ये बघा चला. हा कलावंतींदुर्ग आणि हा बाजूला जो दिसतोय तो आहे प्रबळगड. आपल्याला या टोकावर जायचं. प्रॉपर झूम काढायचा प्रयत्न. हा कॅमेरा क्वालिटी आहे तशी आपली. काय सीन दिसतंय काय इथून? आत्ता आपण आलो आहोत कलावंतींदुर्ग आणि तिकडं तुम्हाला एक गुफा दिसेल. ती बघा ती गुफा. आता माझा कॅमेरामॅन येईल की नाही मला भाई मी जातो. आपल्याला व्ह्युएबल आहे बस कॅमेरामॅन. बघा ही गुफा आहे. पावसाळा असल्या काय नाही आपण काय आज जाणार नाही. तुम्हाला जायचंय
हा तुम्ही धुक्याचा आनंद घ्या मस्त, आम्ही देखील घेतो. वेलकम टू कलावंतींदुर्ग. जन्नत जन्नत. पुन्हा कसं वाटतंय? आज वाटतंय की काहीतरी अचीव केलाय. आणि सुशांत, व्हॉट अबाउट यू मॅन? एक नंबर फिलिंग आहे, एक नंबर. तुम्ही इकडे स्वतःच्या डोळ्यांनी धुकं पाहू शकता. पावसातला जो सीन आहे ना, तो एक नंबर. पण तुम्ही हा विचार केला आपण खाली कसे उतरणार? ते पुढे बघू. चलो गाइस. दिसतोय काय मी व्हिडिओ? इकडे असा जोरात पाऊस पडतोय आणि एकीकडे बघा तुम्हाला ऊन बघायला मिळेल. हा बघा प्रॉपर हा ऊन पडलाय, पाऊस काहीच नाही. इकडला क्लिअर दिसतोय, कॅमेराच्या क्वालिटी पण ठीक दिसतंय. हा बघा कसला सुंदर असा धुका आहे. तर फायनली आपण आलो आहोत कलावंतींदुर्गच्या एकदम मुखावर. खूप असं म्हणजे ना, तो जिना आहे तो मे बी तुटला आहे, त्यामुळे जरा रिस्की होतं, पण वरती बघा. आता आपण आहोत कलावंतींदुर्गच्या टॉपवर. आणि कलावंतीन हा काही किल्ला नाही, हा एक आहे सुरगा. आणि समोर जो आहे तो आहे प्रबळगड, तो किल्ला आहे. खूप असा रिस्की होतो आजचा प्रवास. मित्रांनो, हा होता कलावंतींदुर्ग. म्हणजे याच्या पायऱ्यातून आम्ही उतरलो ना, तो उतरतोय एक नंबर ट्रेक होता. आणि आमचा फर्स्ट मेंबर म्हणजे जो पहिल्यांदा ट्रेकसाठी आलाय तो म्हणजे या पायऱ्या तोडायच्या अशा
आणि हा व्ह्यू तर खतरनाकच आहे. एक चुकीचं पाऊल स्वर्गाची चाहूल. वा वा एवढं आणि तू आरामात गरम गरम. पुन्हा तर हा होता मुन्ना, याची आज फर्स्ट ट्रेक होती. आणि हा सुशांत पाटील तर माहिती आहे. तर आजची व्हिडिओ एवढीच होती. कीप फॉलोइंग माय कंटेंट अँड सबस्क्राईब, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. सॉरी, यू वॉन्ट टू से समथिंग? लाईक अँड यू सेम, कॉपी पेस्ट. दॅट्स ऑल गाईज. बाय.